बीडच्या मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली। सुरेश धस यांच्या आक्रमक भूमिकेला तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने जशाच्या तसं उत्तर दिले। राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी आणि सुरेश धस यांच्यावरती गंभीर आरोप केले, त्यामुळे आता हे प्रकरण आणखीन तापण्याची शक्यता आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरण भाजप आमदार सुरेश धस यांनी लावून धरले। वाल्मिक कराडच्या माध्यमातून धस यांनी धनंजय मुंडे यांना लक्ष केलं होतं। त्यानंतर आमदार अमोल मिटकरी आणि सुरेश धस यांच्याबाबत खळबळजनक दावे केले। त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येआधी 2 दिवस सुरेश धस हे वाल्मिक कराडच्या संपर्कात होते असा खळबळजनक आरोप मिटकरी यांनी केलाय। धस यांच्यावर खंडणी, हत्या, जमीन बळकावणं यासारखे आरोप असून त्यांची यादी मोठी असल्याचं मिटकरी यांनी म्हटलंय। धस यांच्याशी संबंधित प्रकरणातील पुरावे योग्य वेळी बाहेर काढण्याचा इशाराही मिटकरी यांनी दिलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष धनंजय मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। स्वतः अजित पवार यांनी सांगितलंय की जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागण्याचा प्रश्न येत नाही। संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने हत्या झाली त्याचं कोणतेही समर्थन करत नाही। धनंजय मुंडे यांनी याबाबत पत्र काढून स्वतः भूमिका स्पष्ट केली आहे। जो कोणी आरोपी असेल त्याला शासन केलं पाहिजे अशी मागणी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केले। जाणीवपूर्वक लक्ष वळवण्यासाठी विविध मोर्चांमध्ये आरोप केले जात आहे। धनंजय मुंडे यांना राजकीय द्वेषापोटी टार्गेट करण्यासाठी हे सगळं केलं जाते असं मिटकरी यांनी म्हटलंय। सुरेश धस ऐकायला तयार नसतील तर त्यांच्याबद्दलही बोलण्यासाठी खूप आहे। वाल्मिक कराड आणि सुरेश धस यांच्यात हत्या होण्याआधी 2 दिवसांपूर्वी संभाषण झालंय। त्यांच्या संभाषणाचा ऑडिओ पोलिसांकडे गेल्याची माहिती आमच्याकडे। घटनेच्या 2 दिवस आधीपर्यंत सुरेश धस हे वाल्मिक कराड यांच्या थेट संपर्कात होतं, त्यामुळे सुरेश धस यांची चौकशी झाली पाहिजे ही सगळ्यांची मागणी असं मिटकरी म्हणालेत। परळी तालुक्यात 2001 साली जो दरोडा टाकण्यात आला होता त्यात 17 दरोडेखोरांच्या अंगावर सुरेश धस मित्रमंडळ असं लिहिलेलं टी-शर्ट होते। बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे की कोणी कशा प्रकारे हुकूमत तयार करते। आपण फारच सोज्वळ आहोत असा आव आणण्याची गरज नाही। आपला इतिहास फार चांगल्या पद्धतीने सगळ्यांना माहीत आहे असं अमोल मिटकरी म्हणाले। डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप, कचकर्ण, जळवात, ॲलर्जी, सोरायसिस, त्वचा कोरडी पडणं, त्वचेवरील पुरळ, नागिन, तर सौंदर्य समस्या, पांढरे डाग, काळे डाग, मुरूम, चेहऱ्यावरील वांग, डोळ्याखालील काळे वलय, सुरकुत्या, केस समस्या, टक्कल पडणं, केस गळणं, कोंडा होणं, चाई, चामखीळ, तीळ, मस इत्यादींवर उपचार। आधुनिक उपचार, केमिलक पिलिंग, PRP, डर्मा रोलर, थ्रेड लिप, एक्सिमर लेझर, RF, बोटेक्स। तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी ST स्टँड समोर, सोमराय नगर, मोहोळ, जिल्हा सोलापूर। मोबाईल क्रमांक 9226838261।